महामार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। पालघरच्या सकवार परिसरात हा भीषण अपघात घडल्याची माहिती आहे। हळद समारंभ आटोपून हे दोघे घरी परतत होते तेव्हा वाटेतच त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि ते घरी पोहोचू शकले नाही। अशोक दत्तू हांडवा 25 वर्षीय आणि पारस सुनील वरठा 18 वर्षीय अशी या अपघातातील मृत दोन्ही तरुणांची नावं असल्याची माहिती आहे। एकाच दिवशी शेजारी असलेल्या 2 कुटुंबांनी आपली मुलं गमावल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हालोली बोट परिसरात लग्न समारंभात अशोक हांडवा आणि पारस वरठा हे दोघे तरुण आणि त्यांच्यासोबत आणखी काही जण सहभागी होण्यासाठी गेले होते। हे सर्व दुचाकीने कार्यक्रमस्थळी पोहोचले होते, पण लग्न हळद समारंभ आटोपून ते पुन्हा दुचाकीवरून आपल्या घराच्या दिशेने निघाले। वाटेत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकवार नजीक एका कॉन्क्रीटच्या दुभाजकाला त्यांची दुचाकी धडकली आणि भीषण अपघात घडला। शनिवारी 10 मेला पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून या अपघातात दोन्ही तरुण गंभीररित्या जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। अपघातात मृत झालेले अशोक हांडवा आणि पारस वरठा हे दोघेही राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खानिवडे येथील हनुमान नगर परिसरातील रहिवासी आहेत। दोघेही एकमेकांच्या घरात शेजारी राहत होते। दुचाकीच्या अपघातात 2 तरुणांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दोन्ही तरुणांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे।